श्री परमात्मने नमः। अथ अष्टदशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 67। इदं ते नातपस्काय, इदं ते न आत्पास्काय, इदं ते न आत्पास्काय, न भक्ताय कदाचन, न भक्ताय कदाचन, न भक्ताय कदाचन। इदं ते न आत्पास्काय, न भक्ताय कदाचन, इदं ते न पास्काय, न भक्ताय कदाचन, इदं ते न पास्काय, न भक्ताय कदाचन। न च अश्रुशुश्रुवे वाच्यं, न च अश्रुशुश्रुवे वाच्यं, न च अश्रुशुश्रुवे वाच्यं, न च मां य अभ्यसूयति, न च मां य अभ्यसूयति, न च मां य अभ्यसूयति, न च अश्रूषवे वाच्याम, न च मां य अभिसूयते, न च अश्रुष्वे वाच्यं, न च मां योऽभिसूयते, न च अश्रुष्वे वाच्यं, न च मां य अभिसूयते। इदं ते न तपस्काय, न भक्ताय कदाचन, न च अश्रुष्वे वाच्यं, न च मां य अभ्यसूयति। इदं ते न तपस्काय, न भक्ताय कदाचन, न च अश्रुषैवे वाच्यं, न च मां य अभ्यसूयति। इदं ते न तपस्काय, न भक्ताय कदाचन, न च अश्रुष्वे वाच्यं, न च मां य अभ्यसूयति। हा गीतारूप रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये, तसेच भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीच सांगू नये. भगवंताने अभक्ताला आणि दोषदृष्टी करणाऱ्याला सर्व गुह्य तमम वचन न सांगण्यावर जोर दिलेला आहे. गीतेचा हा प्रभाव आहे. जो याचा प्रचार करील त्यापेक्षा श्रेष्ठ माझा कोणी प्रिय असणार नाही. ही गोष्ट ते पुढील 2 श्लोकात सांगतायत. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आता आपण 68वा श्लोक म्हणूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टदशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 68. य इमं परमं गुह्यं, य इमं परमं गुह्यं, य इमं परमं गुह्यं मद्भक्तेषु अधिधास्यति, मद्भक्तेषु अधिधास्यति, मद्भक्तेषु अधिधास्यति। य इमं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यति, य इमं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यति, य इमं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यति। भक्तिं मयि परां कृत्वा, भक्तिं मयि परां कृत्वा, भक्तिं मयि परां कृत्वा मामएव एष्यति संशयः, मामएव एष्यति संशयः, मामएव एष्यति संशयः। भक्तिं मयि परां कृत्वा मामएव एष्यति असंशयः, भक्तिं मयि परां कृत्वा मामएव एष्यति असंशयः, भक्तिं मयि परं कृत्वा मामएव एष्यति असंशयः। य इमं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यति, भक्तिं मयि परां कृत्वा मामएव एष्यति असंशयः। य इमं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यति, भक्तिं मयि परां कृत्वा मामएव एष्यति असंशयः। य इमं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यति, भक्तिं मयि परां कृत्वा मामएव एष्यति असंशयः। जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल, यात मुळीच शंका नाही. जो माझी पराभक्ती करून ही गीता सांगेल
धन मान भेट आदर सत्कार या वस्तूसाठी सांगणार नाही. उलट भगवंताच्या ठिकाणी भक्ती व्हावी, भगवद्भावाचे मनन व्हावे, या भावांचा प्रचार व्हावा, यांची आवृत्ती व्हावी, ऐकून लोकांचं दुःख संताप ज्वलन नाहीसा व्हावा, अशा उद्देशाने गीता सांगतो ही पराभक्ती आहे. जो केवळ भगवत भक्तीचा उद्देश ठेवून गीतेचा प्रचार करतो तो भगवंताला प्राप्त होतो. हरये नमहा हरये नमहा हरये नमहा.